जय महाराष्ट्र. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी भारतातील प्रत्येक गोरगरीब गरजू रुग्णांना औषधे हे स्वस्त व माफक दरामध्ये उपलब्ध झाली पाहिजेत. औषधामुळे गोरगरीब रुग्णांचे प्राण जायला नको या उद्देशातून या भावनेत प्रधानमंत्री जन औषधी परियोजनेची सुरुवात केली व त्यानंतर भारतातील प्रत्येक शहरामध्ये भारतीय जनऔषधी केंद्रांची सुरुवात झाली. तेव्हापासून जेनेरिक औषधांची जनजागृती भारतामध्ये चालू आहे. मित्रांनो, जेनेरिक औषधाविषयी सामान्य माणसाच्या मनामध्ये कायम संभ्रमित करणारा एक प्रश्न नेहमी निर्माण होत असतो, ते म्हणजे हे औषधे सुरक्षित असतात का व हे औषधे गुणकारी असतात का. नमस्कार, मी आपला औषध निर्माता मित्र सोमनाथ गजले. आजच्या व्हिडिओमध्ये जेनेरिक वर्सेस स्टँडर्ड औषधे या औषधामध्ये काही फरक असतो का, हे औषधे सुरक्षित असतात का व गुणकारी असतात का, जेनेरिक औषधे घ्यावे का, या विषयावरती आणखी थोडक्यात माहिती सांगणार आहे. माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, तरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जेनेरिक व स्टँडर्ड औषधाच्या उत्पादनाविषयी जाणून घेऊ. मित्रांनो, आपण जे मार्केटमधून औषधे खरेदी करतो, खातो, मग ते जेनेरिक औषधं असोत की स्टँडर्ड औषधं असो, प्रत्येक औषधाच्या उत्पादनासाठी व विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे व या औषधांच्या उत्पादनासाठी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याअंतर्गत नियम 1945 नुसार जे काही ठरवून दिलेले नियम आहेत, या नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. त्यामुळे स्टँडर्ड व जेनेरिक औषधांच्या उत्पादनामध्ये कुठलाही फरक राहत नाही. हा झाला मुद्दा नंबर 1. आता आपण दुसरा मुद्दा पाहू की या औषधांच्या तपासण्या केल्या जातात का. ज्या तपासण्या स्टँडर्ड औषधासाठी केल्या जातात त्याच तपासण्या जेनेरिक औषधाच्या होतात का, ही औषधे सुरक्षित असतात का. मित्रांनो, आपण जे औषधे खातो त्या औषधे घेण्यामागचे आपले 2 उद्देश असतात. त्या औषधे आपल्यासाठी गुणकारी आहेत का, त्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये त्या औषधाची इफिकसी असे म्हणतो, व त्या औषधे आपल्यासाठी सुरक्षित आहेत का, म्हणजेच त्या औषधाची आपण सेफ्टी चेक करतो. तर या दोन्ही चाचण्या स्टँडर्ड औषधासाठी ज्या केल्या जातात त्याच चाचण्या जेनेरिक औषधासाठी सुद्धा केल्या जातात. त्यामुळे या औषधाच्या तपासण्यामध्ये सुद्धा कुठलाच फरक राहत नाही. मग तुम्ही म्हणाल की औषधे स्वस्त का असतात, तर मित्रांनो, यामागे कारण असं आहे की एखादी कंपनी एखादं नवीन औषधाचं संशोधन करते, त्यासाठी त्या कंपनीचा खूप खर्च होत असतो व त्यामुळे ती कंपनी त्यानंतर त्या औषधाचं संशोधन झाल्यानंतर त्यावरती पेटंट घेते व पेटंट घेतल्यानंतर काही काळासाठी त्या कंपनीची त्या औषधाच्या निर्मितीवरती मालकी असते व त्यामुळे त्या औषधाची मार्केटिंग कॉस्ट किंवा अदर काही कास्ट असतील, या कारणामुळे ती कंपनी त्यावरती त्या औषधाची रेट काय ठरवत असते, त्यामुळे त्या औषधाचे रेट हे जास्त असतात. जेनेरिक औषधे हे असे औषधं असतात की ज्या औषधांचं पेटंट संपले आहे. त्यामुळे मित्रांनो, जेनेरिक व स्टँडर्ड औषधांच्या उत्पादनामध्ये, गुणवत्तेमध्ये, तपासण्यामध्ये कुठलाही फरक राहत नाही. जी इफिकसी, जी सेफ्टी स्टँडर्ड औषधाची आहे तीच इफिकसी सेफ्टी जेनेरिक औषधांना सुद्धा असते. पण यथाकथित समाजातील काही घटक जाणून बुजून या जेनेरिक औषधांना प्रमोट करत नाहीत, तो त्यांचा भाग आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेनेरिक औषधे घेण्यास काहीच हरकत नाही. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आपल्याला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.